ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे हो राम मामुद्धर. कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जयत्या श्रीकृष्णे बंधुतया ते. आपला विषय चाललाय तो लिंगदेहाचं निरूपण चाललेलं आहे. तर त्याच्यात आपण मन बुद्धी चित्त अहंकार आणि अंतःकरण याचा आपण विचार केला. शेवटचा जो आपण पाहिला तो देही अहंभाव उठवी पदार्थी ममत्वे धरवी तो अहंकारू जीवाते भोगवी सुख दुःखे. हे आपण मला वाटतं सुरुवात केली आणखीन थांबलो होतो. अंतःकरण वृत्ती जेव्हा देह मन मी माझे थोडक्यात या गोष्टींच्या बद्दल ममत्व निर्माण करते, माझं माझं देहाशी तादात्म्य निर्माण करते. माझे नातेवाईक म्हणा मुलं वगैरे ह्यांच्याशी तादात्म्य निर्माण करते. इतकं तादात्म्य की त्यांना काही व्हायला लागलं तर मला व्हायला लागलं असं वाटायला लागलं. असं जेव्हा म्हणते तर तेव्हा त्या वृत्तीला अंतःकरण वृत्तीला त्याला अहंकार म्हणतात. इथे सगळ्या या प्रकरणात एक लक्षात घ्यायचं आहे की वृत्तीला ती नावं दिलेली आहेत. जशी बुद्धिवृत्ती मनोवृत्ती तशीच अहंकार वृत्ती आहे. आणि ह्या अहंकाराच्या मुळे सुख आणि दुःख हे सगळं जीव स्वतःवरती ओढवून घेतो. वास्तविक सुख जे मला सुखकारक वाटतं ते सगळ्यांना सुखकारक वाटेल असं नाही. मला दुःखदायक वाटतं ते सगळ्यांना दुःखदायक वाटेल असं नाही आहे. प्रत्येकाच्या त्याच्याबद्दलच्या काय मला आवडतं काय नको असतं काय अनुकूल आहे मला काय प्रतिकूल आहे सगळ्यांच्या कल्पना वेगळ्या असतात. आणखीन त्याच्यामुळे अहंकार जो आपण म्हणतोय तो कोणाला काय आवडवेल हे सांगता येत नाहीये. म्हणून तो सुख आणि दुःखाला कारणीभूत जो आहे तो आहे. जे एकनाथ महाराजांनी म्हटलंय की संचित प्रारब्ध क्रियमान अवघा झाला नारायण. तो कसा काय होतो तर अहंकाराचं हे तादात्म्य नष्ट होतं. तिथे अहंकाराचं ह्या सगळ्या गोष्टींशी असलेलं जेव्हा तादात्म्यच जातं तर त्यावेळेस सुख आणखीन दुःख याचा काही प्रश्नच उरत नाही. तो कायम आनंदात राहतो. आणि मग अशाच्या ठिकाणी प्रारब्धाने जे काय भोग मिळतील संचित तर काय ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अशा पद्धतीने भस्मसात झालेलंच आहे. क्रियमान जे आहे ते देखील मी करत नाही देहाकडनं होत आहे. इंद्रिय गुण हे सगळे करताय ह्या पद्धतीने विचार केला असल्यामुळे म्हणजे तिथे पण अहंकार गेलेला असल्यामुळे त्यांचाही लेप लागत नाही. प्रारब्ध कर्म सुद्धा ही देहाला भोगायची आहेत. देह त्याच्यासाठी निर्माण झालेला आहे. माझा संबंध नाहीये मी ब्रह्म आहे. ह्या पद्धतीने जेव्हा अहंकाराचा पूर्ण लय होतो तर त्यावेळेस सुख दुःखांचा संबंध उरत नाही. आणि जेव्हा आपण अहंकार हा मी देह वगैरे ह्या पद्धतीने धरून बसतो मी आणि माझे मध्ये जेव्हा अहंकार अडकतो त्यावेळी आपल्याला सुख आणि दुःख दोन्ही भोगायला लागतात. ज्यावेळी तो त्याच्यापासून अलिप्त होतो त्यावेळी सुख दुःख सगळी जाऊन केवळ आनंद होतो. म्हणजे अहंकाराचा जो रोल आहे
तो फार मोठा आहे आपल्या जीवनात. अहंकाराचा रोल मोठा आहे. आणि खरं सांगायचं तर ह्या अहंकाराच्या मुळेच लोकांचे देखील संबंध आपले चांगले राहतात किंवा बिघडतात. समर्थ सांगतात ना की जगामध्ये जगम मित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. म्हणजे जो गोड बोलतो, चांगलं बोलतो, सगळ्यांची नीट बोलतो, कोणाची निंदा करत नाही, तो जगन मित्र होऊन राहतो. त्याला कोणी शत्रू राहत नाही. तो का गोड बोलू शकतो? वरकरणी गोड बोलणं वेगळं, ते कळतं. पण जो खरोखरी बोलतो तिथे त्याचा अहंकार फार क्षीण झालेला असतो. म्हणून तो सगळ्यांना समत्वाने बघू शकतो. खरोखरी समत्वाने जर का बघत असला तर तिथे शत्रुत्वाचा प्रश्नच येत नाही. कारण आपण जेव्हा काही भांडायला जातो, वाद करायला जातो, माझं म्हणणं मांडायला जाते मी, त्यावेळी तिथे अहंकार माझा काम करत असतो. आणि मग दुसऱ्यांचं ऐकून न घेता मी माझंच जर का मांडायला लागले तर कसं चालेल? अहंकाराच्या मुळे हे सगळे प्रॉब्लेम उद्भवतात. आणि संसारात देखील अहंकाराच्या मुळे प्रॉब्लेम येतात. परमार्थात तर अहंकार असला तर आपल्याला तो एकरूप होऊनच देत नाही. मी देह म्हटल्यानंतर मी ब्रह्म कसं शक्य असेल? मी ब्रह्म हे जर का हवं असलं तर मी आणि माझं हे सुटलं पाहिजे. त्याच्याशिवाय ते शक्य होत नाही. आणि हे दुःख जे आहे ते केवळ मी शहाणा, मी चांगली, ह्या पद्धतीने मी जे म्हणते तेच खरं, दुसऱ्यांचं ऐकूनच घ्यायचं नाही, दुसऱ्यांचं ऐकलं तरी स्वीकारायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला दुःख निर्माण होतं, वादविवाद निर्माण होतात. सगळ्याला कारण हा अहंकार आहे. आणि हा जर का आपण क्षीण करू शकलो, हळूहळू घालवू शकलो, तर जीवा ब्रह्मत्व हे संकल्प लोपे जे म्हटलंय, मन सुद्धा अहंकाराच्या ह्याच्यावर काम करत असतं. मला पाहिजे, मी असं करीन. मनाचं जे हे स्वरूप आहे ते अहंकाराच्याच बॅकग्राऊंडवरती चाललेलं असतं. त्यामुळे मुळातला अहंकार जर का गेला, हे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी जेव्हा समर्थ सांगतात, तर तेव्हा देहबुद्धी म्हणजे देहाविषयीचा अहंकार, मी देह आहे, मी, हे घालवल्यानंतर ती आत्मबुद्धी जर का झाली तर तिथे केवळ आनंद राहतो. आणि म्हणून इथे म्हटलंय की जीवाला अहंकार सुख दुःख भोगवतो. जगाकडनं सुख दुःख नाही मिळत. सुख दुःखाची कारण जगाकडनं येतात. सुख आणि दुःख मिळायला कारणीभूत आहे तो अहंकार आहे. माझ्या मनाविरुद्ध झालं अहंकाराला. मी केलं, कोणी अप्रिशिएट केलं नाही अहंकाराला. दुःखाला कारणीभूत हे आहे. जरा कोणी स्तुती केली की आपल्याला बरं वाटतं, अहंकार आहे तोही. म्हणजे सुख दुःख ह्याला कारणीभूत अहंकार आहे. तो नसला तर प्रसन्न शांत स्थिती राहते आणि ती आपल्याला हवी असते. मग पुढे आता सांगतात, पुढे काय काय आणखी निर्माण झालं. जे घटक आहेत सूक्ष्म देहाचे ते अंतःकरण पंचक झालं. आता याच्यानंतर प्राणपंचक सांगतायत. प्राणपंचकाच्या मध्ये काय काय येतं आता, कसं काय 5 प्राण निर्माण झाले, तर प्रकृती पुरुषाच्या समयोगी अंतःकरण पंचकाचे अंगी स्फुरतीये चंचलतेच्या वेगी झाले पंचप्राण. म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्या सहयोगातनं आणखीन अंतःकरणाचं जे स्फुरण झालं, अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण संपूर्ण, याचं जे स्फुरण झालं त्याच्यातनंच 5 प्राण निर्माण झाले. कारण कुठच्याही स्फुरणाला, कुठच्याही हालचालीला एनर्जी लागते आणि ती एनर्जी हे प्राणाचं स्वरूप आहे. म्हणून त्याला मुळात अधिष्ठान पुरुषाचं आहे. त्याला प्रकृतीचं सहकार्य लागतं. कारण प्राण जे आहेत ते वायुतत्वाचे आहेत आपण म्हणतो, रजोगुणाचे आहेत म्हणतो आपण. मग रजोगुण वायुतत्व हे प्रकृतीच्या शिवाय शक्य नाहीये. म्हणून पंचप्राण निर्माण होण्यासाठी सुद्धा प्रकृती आणि तिचं अधिष्ठान पुरुष म्हणजे परब्रह्म किंवा ईश्वर घेतला तरी हरकत नाही, यांच्यामुळे, यांच्या सहयोगातनं, समयोगी म्हटलंय ना, सारख्या सहकार्यातनं
अंतःकरण पंचकाचं प्राण पंचकाच्या ह्याच्यातून स्फुरण झालेलं आहे. अंतःकरण प्रकट व्हायला देखील प्राणरूप लागतच ना. ऊर्जा आहे ती, शेवटी एनर्जी आहे. आणि कुठच्याही बोलण्याला म्हणा, कुठच्याही विचाराला, कुठच्याही हालचालीला तिथे एनर्जीची आवश्यकता असते. ती प्राण आहे. पंचप्राण तिथे निर्माण झालेले आहे. आणखीन त्यानंतर ते अंतःकरण प्रकट झालं हे बरोबर आहे, पण ते प्राणांच्या ऊर्जेने प्रकट झालेलं आहे. आधी सुप्त स्वरूपात होतं, नव्हतं असं नाही, बीज रूपात होतं ते, पण त्याला प्रकट व्हायला प्राणांच्या एनर्जीची गरज होती. कव्हण प्राणाचे कव्हण कैसे स्वरूप लक्षण, कव्हण व्यापारू स्थान कव्हण, ते जाणावे स्वानुभवे. इथे मुकुंदराज मी सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही ऐका नाही म्हणत आहेत, स्वानुभवे ऐकावं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या प्राणांच्या बद्दल आपण विचार करायचा आहे, आणखीन ते जाणून घ्यायचं आहे. काय काय जाणून घ्यायचं आहे की 5 प्राण जे आहेत त्या कुठल्या प्राणाचं स्वरूप काय आहे, काय काम करतो तो प्राण, कुठे राहतो, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा सांगतात तो व्यान. आपाद मस्तक तल देहाते, व्यापवनी भोगवी भुक्त रसाते, व्यानू देही चिया नाडीते, आप्यायन पाववी. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला अन्न पाणी मिळाल्याशिवाय देह काही करू शकत नाही. त्याच्यासाठी अन्न आणि पाण्याची आवश्यकता असते. मग हे अन्न पाणी पोचवणारा कोण आहे? पेशीपर्यंत पोचायला लागतं ना. केवळ आपण अन्न मुखाने घेतलं, जठरात गेलं, आतड्यात गेलं, पचलं, इथपर्यंत झालं, पण पुढे काय? ते अन्न पचलेला जो रस आहे तर त्याचं शोषण केलं जातं, ते रक्तात जातं. आणखीन ते सगळ्या शरीरभर फिरवणारी जी एनर्जी आहे, थोडक्यात रक्ताभिसरण करून सगळीकडे ते पोचवणारी असं आपण म्हणूया, तर त्या याला व्यान असं म्हणतात. तो सगळीकडे राहतो, सगळ्या शरीरभर राहतो. आपाद मस्तक, अगदी तळपायापासून, तल म्हटलंय ना शेवटी, तळपायापासून ते मस्तकापर्यंत हा व्यान वायू व्यापून राहतो. आणखीन जे आपण अन्न, रस वगैरे, पाणी हे आपण घेतो, तर त्याचा सार, सगळं सारभूत जे आहे, तर ते सगळ्या नाड्यातनं आपल्या शरीरभर पोचवतं. सगळ्यांना ते पोचवतं, म्हणून आपण जिवंत राहतो. आपल्याला माहिती आहे की एखाद्या ठिकाणी जर का अन्नरस पोचला नाही, म्हणजे रक्तच पोचलं नाही, तर तो भाग जिवंत राहत नाही. एक एकदा बघा गँग्रीन वगैरे होतो. गँग्रीन म्हणजे त्याच्यात एक जो प्रकार आहे तो कोरडा असतो. कोरडा गँग्रीन म्हणजे काय होतं तिथे, तर तिथला रक्तपुरवठा बंद पडतो आणि तिथल्या सेल मरतात. त्याच्यामुळे ते कापून टाकायची वेळ येते. म्हणजे जोपर्यंत ह्या नाड्यातनं तो रस पोचत नाहीये तोपर्यंत काही उपयोग होत नाही. आणि ते काम करणारा जो आहे तर त्याला व्यान असं म्हणतात. तो सगळीकडे व्यापतो. दुसरा समान आहे. तो काय करतो? तो नाभी मंडळी असे, परी देहाची या सर्व संधी वसे, तेणे लवती आपैसे हस्तपादारी. समान म्हणून जो आहे तर तो नाभी प्रदेशात राहतो. आणखीन तसाच देहाच्या सगळ्या सांध्यांमध्ये तो राहतो. नाभी हे मध्यवर्ती स्थान आहे. कोणी कोणी व्यानाला देखील नाभी हे स्थान सांगतात. कोणी व्यान सांध्यांना हलवतो सांगतात आणि समान अन्नरस पोचवतो सांगतात. ते आपल्याला विचार करायची गरज नाही, पण ह्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने बसवल्या. पण शेवटी कार्य जे आहे ते तेच आहे आणि ते प्राणच करतो, एवढे लक्षात घ्यायचं. आणि हा जो समान आहे हा सगळ्या सांध्यांना हलवण्याचं काम करतो. एक जरी सांधा कधी हल्ला नाही ना, कधी दुखायला लागला, आपल्याला त्रास होतो की नाही? म्हणजे एक बोट जरी हलेन असं झालं
तरी आपल्याला मग त्याची किंमत कळते. हे अगदी नेहमी लक्षात येतं आपल्या, की शरीराचा एखादा बारकासा अवयव जरी काम करेनासा झाला कुठच्याही कारणाने, तर आपल्याला ताबडतोब जाणीव होते, ताबडतोब आपलं अडायला लागतं. म्हणजे ईश्वराने जे शरीर निर्माण केलं आणि जे आपल्याला दिलेलं आहे ते किती प्रिसाईज दिलेलं आहे हा विचार थक्क करून सोडतो. साधी करंगळी जरी दुखावली तरी देखील आपल्याला त्रास होतो. पायाची करंगळी दुखावली तरी सुद्धा त्रास होतो आपल्याला, चालायला अडचण येते. इतक्या बारक्या बारक्या गोष्टी असतात. या सगळ्या सांध्यांमध्ये तो व्यान असतो, सगळ्या हालचाली त्याच्यामुळे होतात. उदानाचे कंठस्थान मंदिर, क्षुत्रुट जृंभणादी व्यापार, स्वप्न दावी नाना कार निद्रिस्तासी. उदान वायू कुठे राहतो, तर कंठरूप मंदिर म्हटलंय त्याला. राहण्याचं ठिकाण. मंदिर हे नाव जसं देवाच्या मंदिराला आहे तसं राजमंदिर वगैरे देखील म्हटलं जातं, राजवाड्याला वगैरे, किंवा देहदेवाचे मंदिर असंही म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे घराला देखील जसं मंदिर म्हणण्यात येतं तसं कंठाला आहे. कंठ हे उदानाचं राहण्याचं ठिकाण आहे, त्याला मंदिर म्हटलेलं आहे. कंठाचा आपल्याला माहिती आहे की एवढासा भाग आहे, पण त्याच्यातनं श्वासनलिका, अन्ननलिका, मस्तकाला रक्त पुरवठा वगैरे करणाऱ्या सगळ्या रक्तवाहिन्या, अतिशय महत्वाचा भाग आहे हा देहाचा. आणि उदान तिथे राहतो. तो काय काय करतो, तर भूक त्याच्यामुळे लागते, तहान त्याच्यामुळे, म्हणजे क्षुधा, तृट म्हणजे तृष्णा, आणि जृंभण म्हणजे जांभई, हे सगळे व्यापार त्याच्यामुळे होतात. आणखीन कंठातलीच हिता नावाची नाडी जी असते, तर त्याच्यात सगळी स्वप्न दिसतात. तिथे सगळं स्वप्नातले पदार्थ अनिर्वचनीय निर्माण होतात, म्हणजे भ्रमरूप निर्माण होतात. म्हणजे मनच त्यांचा आकार धारण करतं असं शास्त्र सांगतं, की त्या हिता नावाच्या नाडीत अत्यंत सूक्ष्म, म्हणजे केसाच्या टोकाचे 1000 तुकडे करत जेवढी सूक्ष्मता येईल तेवढी ती सूक्ष्म नाडी असते. आणि त्या नाडीमध्ये हा उदान वायू प्रवेश करतो. तिथे मन अनेक पदार्थ, म्हणजे जे काय स्वप्नात आपल्याला दिसतं ते उदान वायू त्या नाडीमध्ये निर्माण करतो आणि आपण बघतो ते, आणि आपण ते खरं समजतो. हे उदानाचं कार्य आहे. स्वप्न तोच दाखवतो अशा पद्धतीने. नासामार्गे प्राणाची रिगिनिगी, प्रवेश निर्गमाची लगसगी, क्षुधा तृषेची लगलगी होयते याचेनी. आता इथे क्षुधा तृषा इथेही सांगितलंय आणि उदानाच्या ठिकाणी पण सांगितलंय. आता तहान भूक क्रिया उदानाच्या मुळे होतात, ठीक आहे, पण ह्याच्यामुळे प्राण जो आहे तर भूक तहान लागते त्याच्यामुळे, तो क्रिया करतो प्रत्यक्ष. आणखीन हा याच्यामुळे तहान भूक लागते. श्वास उच्छ्वास हे त्याचं कार्य आहे. अखंड जो श्वास चाललेला असतो, उच्छ्वास बाहेर निघत असतो, हे कार्य प्राणांचं आहे. आणि त्यामुळे आपण प्राण गेले असा शब्द वापरतो. प्राण गेले म्हणजे पंचप्राण गेले, पण माझे प्राण कासावीस झाले वगैरे जे शब्द वापरतो ते ह्या प्राणाचं कार्य श्वास घेणं आणि सोडणं आहे. कासावीस होतात का? श्वास पुरेनासा होतो, ऑक्सिजन पुरेनासा होतो, म्हणून कासावीस होतात. काही कारणाने जर का ऑक्सिजन पुरेसा नसला म्हणा, किंवा पुरेसा प्रमाणात आत जात नसला, श्वासनलिका जर का अशा आकुंचन पावलेल्या असल्या, ज्याला आपण दमा वगैरे म्हणतो, तर ह्या सगळ्यांच्यामुळे प्राण जो आहे तर तो हे कार्य करतो, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. श्वसन प्राणवायूचं कार्य आहे, तहान भूक लागणं हे त्याचं कार्य आहे. अपानासी गुदद्वारी स्थानी बैसणे, सदा अधोगती चालणे, मळमूत्रोत्सर्गू करणे हा व्यापार याचा.
अपान वायू म्हणजे आता हा 5वा वायू, तो गुदस्थानात राहतो. अपानाचं कार्य खाली खेचणे म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या सारखं आहे त्याचं कार्य, खाली ओढणं. तो सतत खालच्या मार्गाने वाहतो. मलत्याग आणि मूत्र विसर्जन ही त्याची कार्य आहेत, फार महत्वाची कार्य आहेत. आपल्याला कल्पना आहे, एखाद दिवशी जरी काही अडचण आली तर कासावीस होतं. मूत्र विसर्जन झालं नाही तर डॉक्टरकडे जाऊन ट्यूब घालून घ्यायला लागते. अपानाचं कार्य देखील अतिशय महत्वाचं. हे पंचप्राण सगळ्या प्राणांची कार्य महत्वाची आहेत. अन्नरस पोचवणं काय, सांधे हलवणं काय, तहान भूक वगैरे म्हणजे अन्न खाणं काय, त्याची जाणीव होणं, श्वास घेणं, हे विसर्जन करणं, प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती महत्वाची आहे, अतिशय महत्वाची आहे. म्हणून प्राणांचं शरीरामध्ये फार मोठं कार्य आहे. ऊर्जा संपूर्ण प्राणांच्या मुळे आहे. एनर्जी जी आपल्याला लागते ती प्राणांची आहे. आणखीन मन आणखीन प्राण यांचं फार छान नातं आहे. दोन्ही रजोगुणाची आहेत, आणखीन वायूची आहेत. महाभूतांपैकी वायू ह्या महाभूताची आहेत आणि त्यामुळे प्राणाच्या नियंत्रणाने मनाचं नियंत्रण थोडंफार साधता येतं. याच्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे की प्राणायामात प्राणाचं नियंत्रण केलं जातं. प्राण एका ठराविक पद्धतीने चालतील अशी व्यवस्था करण्यात येते. श्वास घ्यायचा, सोडायचा, त्याच्या काही आपल्याला जो रिझल्ट हवा असेल त्यानुसार काही काही पद्धती आहेत. अनेक प्रकार आहेत प्राणायामात. आपण जो एक समजतो तेवढा एकच नाही आहे. त्याच्यात आधी नाडी शुद्धी करून घ्यायला लागते. खूप मोठं ते शास्त्र आहे प्राणायामांचं देखील. आणि प्राणायाम जर का व्यवस्थित साधला तर मन ताब्यात राहिला, त्याची धावपळ जी असते, चांचल्य जे असतं, जे आपल्याला साधनेला एकाग्रता येऊन देत नाही, ते ताब्यात यायला मदत होते. म्हणून प्राणांचंही या दृष्टीने देखील महत्व आहे फार. प्राणायाम वगैरे त्या दृष्टीने केला जातो मन ताब्यात ठेवण्यासाठी. आणि दुसरं, योग मार्गात प्राण आणखीन अपान यांची गती उलटी केली जाते. थोडक्यात ते रोधले जातात, त्यांची गती थांबवली जाते आणि तेव्हा कुंडलिनी जागृत होते वगैरे. आपला तो विषय नाहीये आणि त्याच्यात मला काही कळत पण नाहीये, तेव्हा त्याच्याबद्दल प्रश्न विचारू नयेत काही. पण हे सगळे जे प्राण आहेत तर यांची शरीरातली कार्य जी आहे तर त्यांची स्थानं ठराविक आहेत आणि कार्य पण नेमून दिलेली आहेत. त्यानुसार हे सगळे कार्य करत असतात. मग आता काय सांगतायत तर पंचप्राण झाले, आता अंतःकरण पंचक झालं, पंचप्राण झाले. आता ज्ञानेंद्रिय पंचक सांगतात. सूक्ष्म जे शरीर आहे त्याचं ज्ञानेंद्रिय पंचक, अंतःकरण पंचक, प्राण पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि बरेच जण विषय पंचक सुद्धा याच्यात धरतात. हे सगळे सूक्ष्म देहाचे घटक आहेत. तर मग आता ज्ञानेंद्रिय पंचक सांगतायत. आपल्याला ज्ञानेंद्रिय माहिती आहे, श्रोत्र, चक्षुष, त्वचा, स्पर्श वगैरे ही जी सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, ही कुठे आपण म्हणतो की मला डोळ्यांनी दिसतं म्हणजे डोळे ज्ञानेंद्रिय आहेत, नाकाने वास येतो, नाक ज्ञानेंद्रिय आहे. ज्या ज्या इंद्रियांनी आपल्याला विषयाचं, एकेका विषयाचं ज्ञान होतं, हेही लक्षात घ्यायचं की एकाच ज्ञानेंद्रियांनी सगळ्या विषयांचं ज्ञान आपल्याला होत नाही. एका विषयाच्या ज्ञानासाठी एकच ज्ञानेंद्रिय सक्षम आहे. जर का म्हणेन मी की मला डोळ्यांनी वास यायला पाहिजे, अशक्य. वास हा घ्राणेंद्रियांनीच येणार आहे. म्हणून प्रत्येक विषयाच्यासाठी एक एक ज्ञानेंद्रिय आहे. आणखीन ज्ञानेंद्रिय म्हणजे मग मी म्हणेन की हा माझा कान आहे, मग हा कान म्हणजे श्रोत्रेंद्रिय का? नाही. हा जो कान आहे हा बाहेर दिसणारं स्थूल देहाचा घटक आहे. आणखीन हे आपण सूक्ष्म देहाचे घटक बघतोय. म्हणून सूक्ष्म देहाचा घटक जो सांगितला अशा पद्धतीने बाकी कुठे मी वाचलेलं नाहीये की अंतःकरण वृत्ती शब्दोन्मुख
ते श्रोत्रेंद्रिय ऐसे ओळख, तयासी कर्णरंध्री बैसक, तेथो निघे शब्दात. कर्णरंध्र म्हणजे कानाची जी आतली पोकळी असते ना, तर त्याला श्रोत्रेंद्रिय असं बरेच जण म्हणतात. पण इथे जे म्हटलेलं आहे ते शब्दोन्मुख अंतःकरण वृत्ती, शब्दाचा वेध घेणारी जी अंतःकरण वृत्ती आहे तिला श्रोत्रेंद्रिय म्हटलं. अशा पद्धतीने मांडणी दुसरीकडे नाही मिळणार. आणखीन जर का आपण सूक्ष्म विचार केला तर अगदी खरं आहे की अंतःकरण वृत्ती जर का शब्द ऐकण्यात आपली तिथे गेली, म्हणजे मन जर का तिथे गेलं, थोडक्यात अंतःकरण तिथे गेलं श्रोत्रेंद्रियाच्या मागे, तरच आपल्याला ऐकू येतं. नाहीतर म्हणतात ना की किती हाका मारल्या लक्ष कुठे होतं, तसं म्हणजे मन तिथे नव्हतं, अंतःकरण वृत्ती कानाकडे गेली नव्हती, म्हणून कान तिथे शाबूत असून मला ऐकू आलं नाही. म्हणजे शब्द ऐकणारी, शब्दाच्या बाजूला शब्दाचा वेध जी घेते अशी जी अंतःकरण वृत्ती आहे, तर त्याला श्रोत्रेंद्रिय असं नाव आहे. राहतं कुठे? कर्णरंध्री, म्हणजे ती आतली जी पोकळी आहे तर तिथे ती राहते. मग आता हे जे अंतःकरण तिथपर्यंत पोचतं त्या सगळ्याच्या मागे आत्मतत्व आहे. त्याच्या सत्तेवरतीच सगळं चालतं, म्हणजे त्याच्या अस्तित्वामुळे चालतं. आपण सत्ता अनेक वेळा पाहिलाय, अस्तित्वाचा स्तर हा त्याचा एक अर्थ आहे. आणि दुसरं म्हणजे तो तिथे आहे म्हणून अंतःकरण वृत्ती हालचाल करू शकते, म्हणून प्राण एनर्जी देऊ शकतात, एनर्जी रूप राहू शकतात. म्हणून त्याच्या सत्तेवरती जीवाला ज्ञान होत असतं. कानाच्या साह्याने होतं, मनाच्या माध्यमातून होतं. आणि म्हणून केन उपनिषदात डोळ्यांचा डोळा, कानाचा कान, मनाचं मन असं म्हटलंय. कोणाला म्हटलंय? आत्म्याला. कानाचा कान कोण? आत्मा. मनाचं मन कोण? आत्मा. कारण त्याच्या मागे आत्मतत्व असल्यामुळे ही सगळी इंद्रिय कामं करत असतात. मग आता हे लक्षात आलं आपल्या की श्रोत्रेंद्रिय म्हणजे अंतःकरण वृत्ती आहे. कुठची? जी शब्दाचा वेध घेते, जी शब्द ऐकायला जाते, शब्द ऐकू बघते, अशा अंतःकरण वृत्तीला श्रोत्रेंद्रिय असं म्हणतात. ती कानाच्याकडे जाते. जे कर्णेंद्रिय बाहेरचं म्हणतो आपण, पोकळीची म्हणतो, तिथे ती जाते आणि शब्द वाहून नेते. स्परुश विषयाते निवडिती, जे मनाची एकी वृत्ती, ते त्वचा इंद्रिये ऐसी स्थिती ओळखावी का. याच पद्धतीने जी अंतःकरण वृत्ती स्पर्शाचा वेध घेते, त्वचेमध्ये राहते, त्वचेच्या आश्रयाला असते. म्हणजे विचार करा की आपल्याला सतत स्पर्शाचं ज्ञान असतं का? हो, सारखं आपल्याला ज्ञान होतं का स्पर्शाचं? नाही होत. मी बसलेली असते कुठेतरी, हात असे टेबलावरती असतात बऱ्याच वेळा, कधी खुर्चीच्या हातावरती असतात, मला त्याची जाणीव नाही होत. कधी जाणीव होते? ज्यावेळी माझी मनोवृत्ती त्या भागात जाते त्यावेळी मला जाणीव होते की अरे हा स्पर्श मऊ आहे, अरे मला हे टोचायला लागलंय आता. म्हणजे ही कधी जाणीव होते मला? आधी टोचत नव्हतं का हाताला कडक काहीतरी? टोचत होतं, पण ज्या वेळे माझं मन तिथे गेलं त्यावेळी मला त्याची जाणीव झाली. म्हणजे त्वगिंद्रिय जे आहे, त्वचा नावाचं जे इंद्रिय आहे, तिथे देखील अंतःकरण वृत्ती जी आहे, स्पर्शाचा जेव्हा ती वेध घेते, तर त्यावेळेस त्या अंतःकरण वृत्तीला त्वक इंद्रिय असं नाव आहे. जे वृत्ती बुद्धीची आहे पोटी, रूप रसणोन्मुख उठी, ते चक्षुगोळांच्या वाटी बैसून घे रूपाते. आता ह्या अंतःकरण वृत्ती इथे बुद्धिवृत्ती म्हटलंय, त्याच्यात काही फरक नाहीये. बुद्धिवृत्ती अंतःकरण वृत्तीच आहे. ती वृत्ती ज्या वेळेस रूपाचा वेध घ्यायला लागते, म्हणजे डोळ्यातनं जाते ती, म्हणजे डोळ्याच्या मागे जेव्हा ती वृत्ती जाते, तर त्यावेळेस तिला नेत्रेंद्रिय असं म्हणतात. आणि ती हा नेत्र झाला बाहेर जो आहे तो,
आणि आतमध्ये जे त्याचं इंद्रिय म्हणतात त्याला चक्षु इंद्रिय असं नाव आहे. कर्ण इंद्रिय, त्वक इंद्रिय, चक्षु इंद्रिय हे त्याचं नाव आहे. ती तिथे राहून रूप बघते. म्हणजे ती वृत्ती जेव्हा त्या आतल्या स्थानाशी जाते आणखी रूप बघायला लागते, आता रूप बघायचं, हे बघायचं, ते बघायचं, त्यावेळी तिला चक्षुरिंद्रिय असं नाव आहे त्या वृत्तीला. जिव्हा इंद्रिय चित्तवृत्ती तेची वृत्ती कैसी मिरविती, मुखरंगी असे नाचती रसभावे. फार सगळ्यात लाडकी आहे की नाही जिव्हा इंद्रिय. एक तर चवी चवीने खाणार, चवीने खाणार त्याला देणार म्हणतात ना जाहिरात, तशी जिव्हा इंद्रिय जी आहे तर ती काय करते, तिथे चित्तवृत्ती जेव्हा जाते आणखीन चवीचा जेव्हा वेध घ्यायला लागते. हे काय काय आहे बरं, म्हणजे मला त्या दिवशी माझ्या मुलीने कसली तरी पावडर दिली, आणखीन एक काय आहे म्हणाली, एकदा हॉटेलात घेऊन गेली, आई ह्या पदार्थात काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत मला प्लीज सांग म्हणे, याच्यात काय काय घातलं असेल. म्हणजे मग मी काय केलं, तो पदार्थ जिभेवरती ठेवला आणि त्याच्यात काय काय बरं असेल, याच्यात मिरपूड वाटतेय, याच्यात साखर वाटतेय, अशा पद्धतीने त्या चवीचा वेध घ्यायला लागले. म्हणजे ती जिव्हा इंद्रिय आहे, जेव्हा मनोवृत्ती अशा पद्धतीने वेध घ्यायला लागते तर त्यावेळे त्याला रसनेंद्रिय हे नाव आहे. त्या जिव्हा इंद्रिय असं नाही, रसनेंद्रिय आहे. जिभेमध्ये ती राहते कारण चव घेण्याचं काम जीभ करत असते आणि ती संपूर्ण मुखात राहते. मुखात राहते, मुखरंगी असे नाचती रसभावे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की वास जरी घेतला ना तरी आपल्याला चवीचं ज्ञान होतं, वासाने सुद्धा चवीचं ज्ञान होतं. का कसं होतं, कारण शेवटी जो आतमध्ये आपण श्वास घेतो तो आपल्या मुखाच्या मागच्या बाजूला जातोच, तिथेही चवीचं आहेच, तिथेही रसइंद्रिय आहे. हे जिव्हा इंद्रिय म्हणा किंवा रसनेंद्रिय जे आहे ते संपूर्ण तिथपर्यंत आहे, मुखात पसरलेलं आहे. म्हणून त्या रूपाने हे जिव्हा इंद्रिय सगळ्या मुखामध्ये राहतं आणि तो विचार करणाऱ्या बुद्धिवृत्तीला, चित्तवृत्तीला, इथे थोडं बुद्धिवृत्ती चित्रवृत्ती ह्यासाठी म्हटलेलं आहे की नेत्र जे आहेत म्हणजे चक्षु इंद्रिय जे आहे तर ते तेजतत्वाचं आहे आणि बुद्धी तेजतत्वाची आहे. तर त्याच्यामुळे तिथे बुद्धिवृत्ती म्हटलंय आणि इथे चित्तवृत्ती म्हटलंय कारण ती जलतत्वाची आहे चित्तवृत्ती, आणि रसनेंद्रिय देखील जलतत्वाचं आहे. त्यामुळे इथे मांडणी करताना ह्या पद्धतीने केलेली आहे. अहंकार गजाचा कुंभस्थानी, घ्राण मुक्ताफळ झाले सुपाणी, गंध प्रकाशाची झळाळकणी ते नासापुटी. थोडस काव्यात्मक इथे बोललाय की अहंकार रूपी हत्तीच्या गंडस्थळावरती, गंडस्थळावरती मोती असतो असं म्हणतात ना, तर नाक म्हणजे मोती आहे, गंध हा नाकाचा विषय आहे. आणखीन गंडस्थळातनं सुगंधी स्राव वाहतो असं वर्णन आपण ऐकलेलं आहे. अहंकार हा जो आहे तर तो पृथ्वी तत्वापासून झालेला आहे आणि गंध हा पृथ्वी तत्वाचा विषय आहे. म्हणून इथे अहंकारापासून घ्राण झालं असं म्हटलेलं आहे. गंधाचं ज्ञान जे आहे ते नाकात होतं. ते कशाने होतं, ज्या वेळे तिथे मागे अंतःकरण वृत्ती जाते तर त्यावेळे त्या वृत्तीला ज्ञान होतं. म्हणजे अहंकाराचा वेध घेणारी अंतःकरण वृत्ती जी आहे, अहंकाराचा नाही, सॉरी, वासाचा, सुगंध असेल, दुर्गंध असेल, काही असेल, तो वेध घेणारी जी अंतःकरण वृत्ती आहे तिला घ्राणेंद्रिय असं म्हणतात. 5 ज्ञानेंद्रिय झाली, आता 5 कर्मेंद्रिय सांगताय. शब्दाते बोलो पाहती, अंतःकरणाची या जे वृत्ती, ते वागेंद्रिये मुखी करते स्थिती, बोले मातृकाक्षरी. आता मुखात काय काय राहिलं, एक रसनेंद्रिय राहिलं, आणखीन दुसरं वागेंद्रिय राहिलं.
जिभेच्या मध्ये ही दोन्ही इंद्रिय आहेत ना, रसनेंद्रिय आणखीन शब्द म्हणजे वागेंद्रिय. म्हणजे शब्द आता बोलायचा आहेत मला अशा पद्धतीने जी वृत्ती विचार करते, अंतःकरण वृत्ती, तर तीच वाणी बनते. आणखीन मुखातनं वर्णमालेतल्या जे मातृकाक्षरी जी अक्षर आहेत त्यांचा उच्चार करते ती. इथे अंतःकरण का म्हटलंय, मगाशी जसं म्हटलं तर त्याप्रमाणे शब्द जे आहे तर तो आकाशाचा आहे आणि अंतःकरण देखील आकाशाचं आहे. त्यामुळे शब्दाते बोलो पाहती अंतःकरणाची वृत्ती हे म्हटलंय. म्हणून अंतःकरणाची वृत्ती शब्दोन्मुख होते, शब्दांना बोलायला जाते, तर त्यावेळेस त्या वृत्तीला वाक इंद्रिय, वाणी असं म्हणण्यात येतं. मनाची एकी वासना करी हानोपादान कल्पना, व्यापारार्थ अधिरोहिणा पाणींद्रिय करी. आता मनाची वासना काय म्हणते, हवं, हे हवं, ते नको, ते घे, हे टाकून दे, ह्या कल्पना जी करते. आणखीन म्हणजे मनाची वासना म्हणजे मनाची वृत्ती. ही वृत्ती ठरवते की अमुक हवं अमुक नको, त्याप्रमाणे हाताला आज्ञा जाते, हात काम करतात, कर्मेंद्रिय आहे ना ते. त्यामुळे ती मनोवृत्ती पुन्हा इथे तेच आहे की मन आणखीन हात दोन्ही जे आहेत तर ते वायुतत्वाचं. इथे इंद्र हा त्याचा दैवत सांगितलेला आहे, पुढे येईल ते. पण मन जेव्हा अमुक हवं अमुक नको संकल्प करायला लागतं, आणखीन त्या संकल्पांच्यामुळे हाताला आज्ञा मिळते. मग पुढे आता ठरलं की अमुक पदार्थ घ्यायचा, मग पायांनी जायला लागतं तिथे. निश्चय झाल्यानंतर पायांनी जायला लागतं, म्हणून बुद्धीचा वृत्ती विषेक हो धरी संक्रमण उन्मेक होनी गमना सन्मुखो चेष्टवी चरणाते. म्हणजे निश्चय झाल्यानंतर बुद्धी म्हणून जी आहे, म्हणजे अंतःकरण वृत्ती, बुद्धिवृत्ती जी आहे, तर ती तिथून निघण्याची आज्ञा करते. चला, पायांना आज्ञा करते, आता चालायला लागा, ते दुकान समोर दिसतंय ना, मला तिथे जायचं आहे, निश्चय झालाय. आधी कुठच्या दुकानात जाऊ म्हणून मन विचार करत होतं, आणखीन तिथे डोके खाजवत होतं हात, तर त्यानंतर निश्चय झाल्यानंतर पायाला आज्ञा झाली, तिथे चल म्हणून पाय तिथे गेले. हा बुद्धीचा वृत्तीविषय खूप म्हणून म्हटलेला आहे, कारण तिथेही तेज तत्व येतं परत. आत्मे या कृष्णाच्या घरी जन्मला चित रुक्मिणीचा उदरी, शिष्ण मनमथ चाड धरी रती सुखाची. आत्मरूप श्रीकृष्ण आता इथे यासाठी म्हटलेलं आहे, मनमथ म्हणजे मदन, त्याला जेव्हा भगवान शंकरांनी जाळलं तर उशाप जो त्याला मिळाला तो श्रीकृष्णाच्या पोटी जन्माला आला. आपल्याला ती कथा माहिती आहे संपूर्ण. आणि रुक्मिणीच्या पोटी, कृष्ण रुक्मिणीच्या पोटी तो जन्माला आला, म्हणून त्या श्रीकृष्णाच्या सत्तेवरती हे जे जन्मलेला मदन आहे, जननेंद्रिय आहे, ते रतिसुखाची इच्छा करतात. अहंकाराचा म्हणजे हे जलतत्व आलं इथे. अहंकाराचा वृत्ती विकारू करो पाहे मलोत्सर्ग व्यापारू, गुदस्थानी बैसोनी निर्धारू पायू इंद्रिय करी. आता अहंकाराचा हा आता एक वृत्ती, आपण एक एक सगळ्या वृत्ती पाहिल्या. इंद्रिय म्हणजे त्या बाजूला जाणारी वृत्ती आहे, तसा निश्चय करणारी म्हणा किंवा ते कार्य करणारी म्हणा, त्या गोष्टीचा वेध घेणारी म्हणा. अंतःकरणाच्या ह्या वृत्तींना इंद्रिय असं नाव आहे. जेव्हा या बाह्य इंद्रियांच्या मागे त्या वृत्ती जातात तेव्हा ज्ञान होत असतं, तेव्हा कर्म होत असतं, तेव्हा सगळी कार्य होत असतात. म्हणून इथे म्हटलंय की अहंकाराचा वृत्ती विकारू करो पाहे मलोत्सर्ग व्यापार. हा विकार जो आहे म्हणजे प्रेरणा जी होते, मलोत्सर्गाची प्रेरणा, ती त्याच्यामुळे निर्माण होते. आणखीन तो गुदद्वाराचं नियंत्रण करतं
अपान वायू ते खाली ढकलण्याचं कार्य करतं. अशा पद्धतीने हे सगळं कार्य चालतं. अंतःकरण पंचकाची वृत्ती शब्दादी विषयाकारे स्फुरती, ते पंचविषय बोली जती लिंगदेहींचे. लिंगदेहांचा आपण काय काय विचार केला? अंतःकरण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, प्राण पंचक आणि कर्मेंद्रिय पंचक. इथे विषय पंचक देखील लिंगदेहाचाच घटक म्हणून सांगितलेला आहे. मगाशी जे म्हटलं की सगळीकडे सांगितलेलं नाहीये, कुठेही 25 सांगितलेली आहेत, कुठे 19 सांगितली आहेत. तिथे फक्त मन बुद्धी चित्त अहंकार म्हटलाय, अंतःकरण घेतलेलं नाहीये तिथे. किंवा कुठे कुठे अंतःकरण पूर्ण घेतलाय, मग तिथे फक्त 16च घेतली आहेत. प्राणपंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि अंतःकरण 16 झाली. जर का प्राणपंचक, अंतःकरण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, आणखी मन बुद्धी चित्त अहंकार असं घेतलं, 19 झाली. कधी 17 धरतात, त्यावेळेस अंतःकरणातले फक्त मन बुद्धी घटक धरतात. काहीही जरी धरलेलं असलं तरी ते अंतःकरणाचेच घटक आहेत. आणखीन तिथे अंतःकरण आपण पूर्ण स्वीकारायचं, एवढं लक्षात घ्यायचं. एकत्र गुंडाळणं काय, आणखीन वेगळं वेगळं करणं काय? शेवटी जे अवयव म्हणा किंवा ज्या वृत्ती आहेत त्या त्याच आहेत, तेव्हा त्याच्याबद्दल फारसं आपण चिकित्सा करत बसायचं नसतं. आता इथे विषय पण घेतलेले आहेत. विषयांच्या बद्दल काय म्हटलेलं आहे की कुठे गेलं? अंतःकरण पंचकाची वृत्ती शब्दादी विषय कार्य स्फुरती. अंतःकरण पंचकाच्या वृत्ती. परत पंचविषय जे आहेत ते मगाशी म्हटल्याप्रमाणे शब्दादी विषय जे आहेत तर ते शब्द स्पर्श रूप रस गंध, ते त्यांच्या विषयात येतात. एवं पंचविसा काळाचे सूक्ष्म देह जीवात्मयाचे हिरण्य गर्भूतेथीचे अधिदैवत. हे पंचविषय सांगितले. शब्द स्पर्श रूप रस गंधाचे जे विषय असतात ते पंचविषय, तन्मात्रा या. आणखीन हे 25 जे भाग झाले ते जीवाचे सूक्ष्म देहाचे घटक झाले. आणखीन जीव जेव्हा समष्टी जीव असतो तर त्यावेळी तिथे हिरण्यगर्भ हा त्याचा अभिमानी धरला जातो. आपण पाहिलं होतं हे की ईश्वर तनुत्रय जेव्हा सांगितलं त्यावेळेस हिरण्यगर्भ हा ईश्वराच्या सूक्ष्म देहाचा अभिमानी असतो. म्हणजे जीवाचे सगळे जे सूक्ष्म देह आहेत, संपूर्ण जीवसृष्टीचे सूक्ष्म देह एकत्रितपणे ईश्वराचा म्हणजे समष्टी देहाचा सूक्ष्म देह होतो. आणि तिथला जो अभिमानी आहे त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. मग आता जीवाच्या मध्ये जो सूक्ष्म देह आहे त्या शरीराचं अधिदैवत हिरण्यगर्भ आहे. जो ईश्वराचा देह आहे तिथे त्याला अधिदैवत म्हटलेलं नाही, त्याला अभिमानी म्हटलंय. म्हणजे मी सूक्ष्म देह असं जो समजतो त्याला हिरण्यगर्भ म्हटलाय. पण जीवाच्या बाबतीत हे समष्टी देहाचे जे घटक आहेत हे सगळे, तर ते त्याचं अधिदैविक म्हटलंय. म्हणजे त्यांच्या कृपेशिवाय जीवाचे इंद्रियही काम करत नाही, म्हणून त्याला अधिदैवत असं म्हटलेलं आहे. इंद्रिये सर्वेश्वराची तिये अधिदैविते जीवेंद्रियांची जाण विवंचना तेथीची अधिभूता सहित. म्हणजे आता जे म्हटलं त्याप्रमाणे ईश्वराची जी म्हणजे समष्टी जीवाची जी इंद्रिय आहेत तर ती जीवाच्या त्या इंद्रियांची अधिदैवत म्हणजे त्यांची कृपा ज्यांची व्हावी अशी आवश्यकता असते ती आहे. आता अधिभूत आणि अधिदैव यांचा विचार समजावून घ्यायला सांगतात. अधिभूत म्हणजे काय आहे, अध्यात्म म्हणजे काय आहे आणि अधिदैव म्हणजे काय आहे. अध्यात्म म्हणजे प्रत्यक्ष देह, अधि आत्मन आत्मा जिथे राहतो तो, म्हणजे हा जो देह आहे तर ह्या देहाला त्याच्यात राहणाऱ्या चैतन्याला
ते जे शोधण्याचं शास्त्र आहे त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. अध्यात्म म्हणजे शरीर आहे, म्हणून अध्यात्म जे आहे तर ते अंतःकरण आहे. जीवाचं अंतःकरण हे अध्यात्म आहे. जीवाचं शरीर खरं कुठचा घटक मुख्य आहे? सूक्ष्म शरीराला जीवत्व यायला मुख्य घटक अंतःकरण आहे. तिथे प्रतिबिंब घेण्याची क्षमता आहे ना, तिथे चिदाभास असतो ना, त्यामुळे अंतःकरण हा मुख्य घटक आहे, म्हणून त्यालाच शरीर असं म्हटलेलं आहे. सूक्ष्म शरीर जे आहे ते अंतःकरणालाच म्हणून टाकलेलं आहे तिथे. अगदी खरं आहे ते. आणखीन पूर्ण अंतःकरण म्हणजे आकाश तत्वाचं झालं. मग अधिभूत जे आहे म्हणजे जगातल्या गोष्टी, तर ते इथे निर्विकल्पन म्हटलंय, म्हणजे कल्पनारहित असणं हे अधिभूत आहे. ती आपल्याला कल्पना करता येत नाही, कल्पनारहित असणं. कारण अंतःकरण व्यापक आहे. अंतःकरणाच्या कल्पना करणाऱ्या ज्या सगळ्या वृत्ती आहेत त्या मनोवृत्ती, चित्तवृत्ती, बुद्धिवृत्ती, अहंकार वृत्ती या आहेत, आणि सगळ्यात व्यापून असलेलं अंतःकरण आहे. म्हणून त्याचं अधिभूत निर्विकल्पन म्हणजे विकल्प नाही, संशय नाही, विचार नाहीत, असं शांत स्थिर अंतःकरण जे आहे ते अधिभूत आहे त्याचं. आणि विष्णू हे अधिदैवत आहे. निर्विकल्पन म्हणजे विश्वमन असा इथे अर्थ दिलेला आहे. कल्पनारहित विश्वमन व्यापक आहे ते. विष्णू व्यापनोती, ते व्यापनशीलत्व हे त्याचं विष्णू ह्या शब्दाच्या व्युत्पत्तीचं आहे, की जो संपूर्ण व्यापून राहतो, विश्व व्यापणारा जो आहे तर त्याला विष्णू असं म्हणतात. तो सगळीकडे व्यापून राहतो म्हणून तो विष्णू आहे. आणि अंतःकरण तसंच व्यापून राहत असल्यामुळे त्याचं अधिदैवत जे आहे ते विष्णू आहे. आणि त्याचं निर्विकल्पन हे अधिभूत आहे, म्हणजे कल्पनाविरहित शांत असं अंतःकरण, व्यापक अंतःकरण. मन अध्यात्म जेथ, मंतव्य अधिभूत तेथ, चंद्रमा अधिदैवत तयाचे पै. मन हे जिथे अध्यात्म आहे म्हणजे शरीराचा जो भाग आहे तो मन हा इथे घेतलाय. शरीर मनाला म्हटलेलं आहे. मग त्याचं कार्य काय आहे? मनन करणं. कशाबद्दल मनन करायचं? ते जे मंतव्य आहे ते अधिभूत आहे. ते जगातलेच विषय असतात. ज्याच्याबद्दल आपण मनन करतो ते विषय जगातले असतात, आणि म्हणून ते अधिभूत म्हटलेलं आहे. त्याचं दैवत कोण? विश्वाचा म्हणजे ईश्वराचं मन चंद्र आहे. चंद्राच्या कला कमी जास्त होत असतात की नाही. मन सारखं चंचल्य असतं, सारखं इकडे जा तिकडे जा करत असतं. तसा चंद्राचा तो गुण आहे, म्हणून चंद्र हे मनाचं अधिदैवत आहे. बुद्धी अध्यात्म जेथ, बोद्धव्य अधिभूत तेथ, ब्रह्मा अधिदैवत ओळखावे पै. आता बुद्धी अध्यात्म आहे. आता शरीरातला बुद्धी हा भाग. बोद्धव्य म्हणजे ज्याच्याबद्दल निश्चय करायचा. निश्चय जगातल्या गोष्टींबद्दल असतो परत. मग तो जो विषय आहे तो अधिभूत आहे. बुद्धीचा निश्चय ज्याच्याबद्दल असेल ते तिथे अधिभूत आहे. अधिभूत एकच असतं असं नाही. माझ्या बुद्धीचा निश्चय ज्याच्याबद्दल होईल ते तिथे अधिभूत आहे. आणखीन त्याचं दैवत कोण आहे? ईश्वराची बुद्धी जी आहे त्या बुद्धीला ब्रह्मदेव म्हणतात. ते इथे अधिदैवत आहे. चित्त काय आहे? की चित्त जिथे अध्यात्म आहे, चित्त अध्यात्म जेथ, चेतव्य अधिभूत, नारायणू अधिदैवत सर्व काळी. चित्त अध्यात्म जर का धरलं तर ज्याचं चिंतन करायचं तो जो विषय आहे तो अधिभूत आहे. आणखी नारायण जो आहे तो चित्ताचा अधिदैवत आहे. आता नारायण याची 2-4 पद्धतीने सांगितली जाते. एक म्हणजे तो पाण्याशी संबंध आहे, पाण्यात राहतो. आणि चित्त जे आहे ते जलतत्वाचं आहे, म्हणून तिथे अधिदैवत नारायण आहे. अहंकारू अध्यात्म जेथ, अहंतैव अधिभूत, श्री रुद्र अधिदैवत निरंतर पै. अहंकार जिथे अध्यात्म आहे तिथे अहंकाराचा विषय जो आहे, अनेक विषय असतात. मुख्य विषय कुठचा आहे? आपलं अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी वगैरे.
आणि देह हे अहंकाराचे आपले विषय आहेत. ते विषय जे आहेत ते अधिभूत आहेत. आणखीन रुद्र हे अधिदैवत आहे. आपल्याला हेही माहिती आहे की रुद्र शंकर हा जो आहे हा तमोगुणाचा अधिपती आहे. अहंकार हा तमोगुणाचा पृथ्वी तत्वाचा आहे. आणि म्हणून इथे रुद्र हा अधिदैवत आहे. अशाच पद्धतीने आता हे कशाचं झालं तर आपल्या अंतःकरण पंचकाचं झालं. एका परीने जर का आपण पाहायला गेलं तर ज्याला आपण त्रिपुटी म्हणतो याच्यातनं त्रिपुटीच सांगितलेली आहे. त्रिपुटीत काय काय असतं? ज्ञाता, ज्ञेय आणखी ज्ञान. ज्ञाता कोण आहे? चित्त आहे. ज्ञान कशाचं करून घ्यायचं आहे? ज्ञेय काय आहे? चेतव्य ज्याला आपण म्हणत होतो ते. इथे चित्त माझ्या समोर ती ओवी आली म्हणून ते म्हटलं. आणखीन तिथे चैतन्य ज्याला आहे असा कोण आहे? तो नारायण आहे. म्हणजे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही जी त्रिपुटी आहे ती देखील जर का आपण विचार करायला लागलो, अधिदैवत जे आहे तर अधिदैवत हे तिथे ज्ञान करून घ्यायला कारणीभूत आहे. अधिदैवत आहे. मी मगाशी चुकून आता अध्यात्म म्हटलं, पण ते अधिदैवत आहे आणि ते ज्ञान करून घ्यायला कारण आहे. ते चित्ताच्या बद्दल सुद्धा चिंतन करायला त्याची कृपा लागते. म्हणून त्रिपुटीचा ह्या सगळ्याची संबंध जोडून घ्यायचा आपण. आणि ह्या सगळ्या ज्या त्रिपुटी आहेत यांनी आपला व्यवहार चालतो. ह्या त्रिपुटीला जर का आपण त्याच्या दैवताचा विचार केला तर संपूर्ण त्रिपुटी ही दैवतमय आहे. तिथे माझं काय आहे? काहीच नाही आहे. हा विचार इथे ठेवायचा आहे आपल्याला. इथे आता वेळ झालेली आहे आपली 94 पर्यंत आपलं झालंय आज. आता म्हणजे अध्यात्म, अधिदैव आणखीन अधिभूत याची सुरुवात आपण केली. सगळी पंचकं आपण पाहिली. आणखीन त्यातल्या फक्त अंतःकरण पंचकाचं आपण अधिभूत, अध्यात्म, अधिदैव हा विचार केला. पुढल्या वेळी आता उरलेलं जे बाकी आहे म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय त्या सगळ्याचा विचार करूया आपण. प्रकरण पण संपताय पुढल्या वेळेस. हरिओम. हे प्रश्न असला तरी सांग. नसला तर श्लोक घे. घेऊ मावशी श्लोक? हो घे. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट निलया संमोह जो वाढला अज्ञानांध जनासी मुक्त करुनी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि. जय श्री राम. जय श्री राम.